नमस्कार. लग्नाच्या बेडीमध्ये आपण पाहत आहोत राघवला विशालच्या घरी काही कागद सापडले होते. त्याच्यामध्ये त्याच्या विवाह नोंदणीचंही रिसीट त्याला सापडलेली असते. तो त्या मंदिरात फोन करतो आणि तिथनं गुरुजींना बोलवून घेतो ऑफिसमध्ये. इकडे लग्नाची तयारी लगबग सगळी चालू असते. आपली बॅग भरत असताना सिंधूला आठवतं थोडंसं अस्वस्थ होत आहे. ती देवाला विनंती करते कसलंही संकट माझ्या घरावर येऊ देऊ नकोस. तिचं मंगळसूत्र सगळं काही तिने बाहेर काढलेलं असतं. ते पाहून तिला तिचे लग्नाचे क्षणही आठवत असतात आणि ते क्षण आठवून तिला खूप वाईटही वाटत असतं. इकडे ऑफिसमध्ये राघवने गुरुजींना बोलवलेलं असतं. गुरुजी तिथे येतात, घाबरलेले असतात. तेव्हा राघव म्हणतात, घाबरू नका, मी तुम्हाला काहीतरी चौकशी करण्यासाठी बोलवलं आहे. ते राघवचा फोटो दाखवतात. ते म्हणतात की तुम्ही ह्या जोडप्याचं लग्न लावून दिलं आहे का? तेव्हा गुरुजी सांगतात, हो, राघव कर्णिक नावाची विवाह नोंदणी 15 तारखेला मागच्या महिन्यात आमच्या इथे झालेली आहे. पण मुलीचं नाव काय विचारल्यावर अश्विनी असं नाव त्यांनी सांगितलं. आता राघवला कळलेलं आहे की विशालचं लग्न झालेलं आहे. मग तो फोटो काढून त्याच्या मोबाईलमध्ये घेतो विवाह नोंदणीचा आणि सगळ्यांना घरी जाऊन सांगणार विशालचं लग्न झालेलं आहे. इकडे विशाल घरी आलेला असतो. त्याच्या ड्रॉवरमध्ये तो बघतो विवाह नोंदणीची रिसीट काही सापडत नाही. काजलला बोलवतो. तिलाही विचारतो, तू कुठे ठेवली आहेस का? तेव्हा ती म्हणते, तुमच्याकडेच होती, मला माहिती नाही. तेव्हा त्याला टेन्शन येतं, विवाह नोंदणीची रिसीट सापडत नाही आहे. मग तो हसायला लागतो. काजल घाबरते. का हसताय म्हणून विचारते. त्याला आता राघव दिसतोय. राघवनी वचन घेतलेलं आहे की यांचं लग्न होऊ देणार नाही. आता ते वचन तो पूर्ण करणार. त्याने विवाह नोंदणीची रिसीट सापडलेली आहे आणि आता तो लवकरच सत्यापर्यंत पोचणार. म्हणून विशाल खूप चिडलेला असतो. इकडे रुक्मिणी काकू घरामध्ये सगळ्यांना विचारत असते, सगळी पूजेची सामग्री वगैरे आणली की नाही, सगळी तयारी झाली आहे का नाही. तेव्हा राणी म्हणते, सगळी वस्तू आणलेल्या आहे, काही काळजी करू नका. ऋतुजा काकी पुन्हा एकदा रुक्मिणीला विचारते, खरंच तुम्ही सिंधूचं लग्न विशालसोबत लावणार का? हे ऐकल्यानंतर राणी म्हणते, काय? पण राणीला काहीच सांगत नाही. राणी म्हणते, नक्कीच काहीतरी गडबड आहे, हे माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. तिला तितक्यात राघवचा फोन येतो. राघव विचारतो, सिंधूचा फोन लागत नाही, सिंधू घरी आहे का? राणी म्हणते, ती घरी नाही. मग तो म्हणतो, मी घरी येत आहे, मला विशालच्या लग्नाचा पुरावा मिळालेला आहे, तो तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी मी लवकरच घरी येत आहे. मग राणी सगळ्यांना सांगते, विशाल विरुद्ध काहीतरी पुरावा राघवला भेटला आहे आणि तो घरी येत आहे. घरी येत असताना त्याच्या टायरला एक खीळ लागते आणि टायर पंक्चर झालेला पाहून राघवला टेन्शन येतं. पण त्याच्या लक्षात येतं इथे मुद्दाम कोणीतरी चुका टाकलेल्या आहे. तो इकडे तिकडे बघणार, शोधणार, पण कोणी काही सापडत नाही. मग तो स्टेपनी घेत असतो टायर बदलण्यासाठी. विशालने टाकलेल्या सुयांमुळेच ते टायर पंक्चर झालेलं असतं. इकडे सिंधूला खूप अस्वस्थ वाटत असतं. राघव खूप वेळ झाला घरी आलेला नाही. त्याला शोधण्यासाठी मी निघते घराबाहेर. तिला चाहूलच लागत असते काहीतरी संकट येणार आहे. ती घाईघाईने जिथे राघवचं ऑफिस आहे तिथे जाऊन पोचते. मग तिला रस्त्यातच राघव दिसतो. इकडे राघववरती वार करण्यासाठी विशाल रूप बदलून आलेला आहे आणि तो सावधच असतो. सिंधू येत असताना तिला रस्त्यात गाडी बंद पडलेली दिसते. तो राघव आहे हे पाहिल्यानंतर ती त्याच्याकडे धाव घेत असताना समोरून कोणीतरी गोळी मारते हे तिने पाहिलेलं असतं. ती राघवला हाक मारते. राघव थोडासा वळतो म्हणून थोडीशी गोळी बाजूने जाते आणि राघवला जखमी झालेलं पाहून सिंधू खूप रडते, खूप घाबरते. पण ती एवढ्या वेळातही राघवला म्हणते, डोळे बंद करू नका, मी तुमच्यासाठी नक्की काहीतरी करेल, फक्त डोळे बंद करू नका असं सांगत असते. तो तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण गोळी लागल्यामुळे त्याला बोलताही येत नसतं. ती मदत घेण्यासाठी इकडे तिकडे धावू लागते, पण कुणाचीही मदत तिला मिळत नाही. एक 2 व्हीलरवाला येतो, त्याला ती विनंती करते आणि तो तिला स्कूटी देण्यासाठी तयार होतो. दोघांनी मिळून राघवला स्कूटीवरती बसवलेलं असतं. सिंधू ओढणीने राघवला बांधून घेते आणि निघते हॉस्पिटलला जाण्यासाठी. हॉस्पिटलला जात असताना तिला खूप रडायला येत असतं आणि ते क्षणही आठवत असतात जेव्हा राघव सांगत असतो लग्न करू नको. इकडे सगळेजण हॉस्पिटलमध्ये येऊन पोचतात. राघवला गोळी कशी लागली म्हणून सगळेजण टेन्शनमध्ये असतात. बाबा विचारतात, याला इथे कोणी आणलं? तेव्हा नर्स सांगते, त्यांची बायको. कुठे आहे म्हटल्यानंतर समोरून सिंधूकडे बोट करते ती. मग सिंधूला बघून सगळेजण उठतात आणि
राघवची आई तिला विचारू लागते, कसं झालं, काय झालं, ही घटना कशी घडली ते सांग. तेव्हा ती सांगू लागते, राघव आला नाही म्हणून मी बघण्यासाठी गेले, पण रस्त्यातच त्यांना गोळी लागलेली पाहिली. मी त्यांना टू व्हीलरवर इथे घेऊन आली. रडत असते खूप, तिला वाईट वाटत असतं आणि तिची समजूत राजश्री काढत असते. पण राणी वेगळाच आरोप लावते, मला लपून छपून तुम्ही दोघं कुठे भेटायला गेला होतात. एवढ्या गडबडीतही राणी इतके घाणेरडे आरोप लावते, हे सिंधूला काही सहन होत नाही. पुढे काय होणार पाहण्यासाठी माझ्या लवली स्वरा गॉसिप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.